आज खूप दिवसानंतर उपमा बनवला होता. तसं तर मला चतुर्थीच होती, पण यांच्या दोघांसाठी 1 वाटी रवा घेतला, त्याला मीडियम गॅसवर भाजून घेतलं अशा पद्धतीने. त्याला आता आपण उपम्यासाठी काय काय लागतं बघूयात. 1 मोठा कांदा, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे. आता आपला रवा पण भाजत आलेला होता बघा. अशा पद्धतीने रवा भाजला आणि प्लेटमध्ये काढून घेतला. आता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि नंतर जिरे टाकायचे. जिरे पण छान असे फुलू द्यायचे. तुम्ही कशा पद्धतीने उपमा बनवता मला ते नक्की सांगा. आता जिरे छान फुलले की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या पण छान अशा तळू द्यायच्या आणि कांदा पण टाकून घ्यायचा आणि याला मिडियम गॅसवर छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतू द्यायचं. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि छान असं मिक्स करायचं. मीठ टाकलं की आपला कांदा लवकर फ्राय होतो बघा अशा पद्धतीने. आता आपण यामध्ये लगेच थोडेसे शेंगदाणे ॲड करून घेऊयात आणि त्याला पण छान असं परतू देऊयात 2 मिनटं. नंतर आपण टोमॅटो टाकून घेऊयात आणि त्याला पण छान परतू द्यायचं 2 ते 3 मिनटं. मीडियम गॅसवरच परतू द्यायचं याला पण. आणि आता आपण यामध्ये हळद टाकून घ्यायची थोडीशी, अर्धा चमचा. हळदीने आपल्या उपम्याचा कलर पण छान येतो आणि बघूनच खावा वाटतो असा, दिसायला पण सुंदर दिसतो. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून परत मिक्स करून घेऊयात. बघा खूप छान वाटण बनलेलं आहे आपलं. आणि सर्व काही साहित्य मिडियम गॅसवरच परतू द्यायचं. फुल गॅस केला तर आपलं साहित्य जळून शकतं. आता याला मिडियम गॅसवर 5 मिनटं परतू द्यायचं आणि नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करायचं. तुम्हाला जर उपमा पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी टाका, घट्ट पाहिजे असेल तर 1.5 ग्लास टाका. याला आता छान उकळी काढून घेऊयात. अशी उकळी आली की आपण भाजून घेतलेला रवा ॲड करायचा आणि 2 मिनटं छान असं हलवून घ्यायचं. बघा असं गाठी होऊ द्यायचं नाही, छान असं हलवून घ्यायचं. बघा खूप सुंदर आपला उपमा बनलेला आहे. आता याला 5 मिनटं मीडियम गॅसवर झाकून ठेवलं. बघा तयार झाला आहे आपला उपमा. बघा खूप सुंदर आणि खमंग वास येत होता. खाण्यासाठी पण पौष्टिक आणि हेल्दी असतो बघा उपमा. चला तर मग आता काढून घेऊयात खाण्यासाठी. बघा खूप सुंदर दिसत आहे. कसा वाटला तुम्हाला माझा उपमा ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.